तर नमस्कार मंडळी, प्रवासाच्या नवीन भागामध्ये मी आज तुम्हाला पुण्यातील एका खास ठिकाणी घेऊन जात आहे की जिथे शांततेतही सामर्थ्य जाणवतं। तर हेच ते देवस्थान जे आहे वाघेश्वर देवस्थान। वाघेश्वर नावातच आहे वाघासारखं तेज आणि देवासारखी करुणा। काळ्या दगडात कोरलेली देवळाची भव्यता, समोर वाघासारखा धाडसी नंदी, बाजूला मोठं पवित्र सरोवर ज्यात देवळाचं प्रतिबिंब पडतं, या सगळ्यात एक दिव्य ऊर्जा जाणवते। मंदिराच्या गाभाऱ्यात प्रभू शंकर विराजमान आहेत। काळ्या दगडात कोरलेले पण त्याच्या तेजात अनंत प्रकाश आहे। असं म्हणतात पांडवांच्या काळात इथे प्रभू शंकराची स्थापना झाली। आजही हजारो भक्त इथे येतात, मनातील शांतता आणि श्रद्धेची शक्ती घेऊन परत जातात। भक्त जेव्हा ती मोठी घंटा वाजवतात तेव्हा संपूर्ण परिसरात एक दिव्य नाद पसरतो आणि त्या नादात मिळते खरी शांतता। लोक म्हणतात तिथं फक्त देव नाही तर वाघेश्वराची शक्तीही अनुभवायला मिळते, जी मनात धैर्य, स्थैर्य आणि श्रद्धा जागवते। भव्य परिसर पण तरीही अशी शांतता की प्रत्येक श्वासात भक्ती जाणवते। वाघेश्वर देवस्थान हे फक्त एक मंदिर नाही तर हे श्रद्धेचं आणि शांततेचं सामर्थ्याचं प्रतीक आहे। काळ्या दगडात कोरलेलं हे देवालय आणि भोवतालची गूढ शांतता जणू सांगते इथं आल्यावर शब्द थांबतात, फक्त मन बोलतं। इथेच तुम्ही बाजूला बोटिंगचा सुद्धा अनुभव घेऊ शकता आणि खूप सुंदर भव्य परिसर, शांतता आहे तुम्हाला इथे आल्यानंतर निश्चितच जाणवेल। सो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हो आवडल्यास लाईक अँड शेअर करायला विसरू नका। सो भेटूया एका नवीन भागामध्ये, नवीन ठिकाणी। तोपर्यंत बाय बाय।